मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथावर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमीच्या या दुर्गा पुराणमधील 13 अध्यायांचे संक्षिप्तमध्ये वर्णन आलेले आहे। तर दुर्गा अष्टमी, नवमी अशा या 15 दिवसापर्यंत पौर्णिमेपर्यंत हे 1 ते 13 अध्याय सप्तशतीचे जर तुम्हाला पारायण करणे शक्य नसणार तर हे दुर्गा पुराणांमधील हे छोटे छोटे संक्षिप्त अध्याय नक्की ऐका, म्हणजे पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल। कमेंट्समध्ये काहीतरी करा, जय श्री महाकाल, जय माता दीन, आपल्या गावाची कमेंट्स तरी पण केली तरी चालेल। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा पुराणमधील अध्याय पहिला। मार्कंड ऋषी म्हणाले, पूर्वी स्वरचिष्य मन्वंतरात चैत्र वंशात जन्मलेला सुरत नावाचा राजा राज्य करीत होता। आपल्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करणाऱ्या या राजावर एकदा महान संकट कोसळले। कोलाविद्यंसी नावाच्या शत्रूंनी त्या सुरत राजाशी युद्ध केले आणि त्याला जिंकले। दुर्दैवाने सुरत राजाचे प्रधानसुद्धा लोभी व नीच निघाले आणि राजाचा खजिना त्यांनी ताब्यात घेतला। तेव्हा राजा शिकारीची निमित्त करून एकटाच निसटला व एका घोर अरण्यात शिरला। त्या वनात एके ठिकाणी मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मणाचा आश्रम त्याने पाहिला। तेथे अनेक हिंसूप्रशी आपल्या हिंसावृत्तीचा त्याग करून एकत्र राहिले होते। अनेक ऋषी व शिष्य त्या आश्रमात साधना करीत होते। त्या ऋषींनी सुरत नावाच्या राजाचा सत्कार केला। त्यानंतर आश्रमात एका एका निवांत स्थळी जाऊन राजा परिस्थितीचे चिंतन करू लागला। माझ्या राज्याला व नगराला मी मुकलो, पण माझे सेवक धर्मन्यायाने वागून प्रजेचा प्रतिपाळ करीत असतील का? माझे प्रधान लोभी झाल्यामुळे खजिना रिकामा होऊन कदाचित प्रजेचे हाल चालले असतील का असे वाटत होते। या प्रकारे दुःखपूर्ण विचार करीत असताना त्या सुरत राजाला एक व्यक्ती दिसली। राजाने त्याला विचारले, तुम्ही कोण? तुमचा चेहरा दुःखाने म्लान का? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, महाराज, समाधी नावाचा मी वेश्य व्यापारी आहे। द्रव्यलोभाने दुष्ट झालेले माझे पुत्र व स्त्री यांनी मला घरातून हाकलून दिलेले आहे। आप्त व बांधव यांनी मला दूर केले, त्यामुळे निराधार दुःखी असा मी येथे आलेलो आहे। परंतु आप्त बांधवाबद्दल माझ्या मनातील ममता उसळून येते आहे। माझे आप्त मुलं, स्त्री आणि नोकर कसे वागत असतील? त्यांना कुठलेही दुःख तर प्राप्त झाले नाही ना, अशी चिंता अहर्निश मला लागलेली आहे। पण हे ऐकून राजा उद्गारला, अहो, तुमच्याशी नीच वर्तन करणाऱ्या त्या नातेवाईकांवर तुमचा इतका जबरदस्त स्नेह जडला आहे याचे मला खरोखर आश्चर्य वाटले। तेव्हा वेश्य म्हणाला, आपण म्हणता ते खरे आहे, पण माझे मन या माझ्या दूरताने बांधवाबद्दल स्नेहाचे वारंवार विचार का करते? ते निष्ठुर का होत नाही? मला तरी हा मोह का आहे हे मात्र उमजत नाही। यानंतर ते दोघजण मुनीजवळ गेले। त्यांनी स्वतःच्या संसारातील या आश्चर्ययुक्त स्नेहाबद्दल दोघांनी मोकळेपणाने त्यांना सांगितले। राज्याबद्दल सुरत राजाची आपुलकी, गतवैभवबद्दल ममत्व आणि समाधी वेश्याची निष्ठुर बांधवाबद्दलची ओढ ही आश्चर्य कोणत्या कारणांनी असावी याबद्दल स्पष्टीकरण मुनींनी केले। मुनी म्हणाले, मनुष्य हे ज्ञानवान आहेत हे खरे, पण पशु पक्षी इत्यादी प्राणी आहार, निद्रा, भय व संसार याबद्दल ज्ञानीच असतात। त्यामुळे मनुष्य व इतर प्राणी या दृष्टीने समानच असतात। मुलांच्या पोषणाकरता सर्वार्थ वश होऊन आशेने माता पिता बद्ध होतात। मनुष्य प्राण्यातील आई बाप मुले आमचे पांग फेडतील, आम्हाला म्हातारपणी अंतर देणार नाहीत असा विचार करीत असताना, परंतु यात आश्चर्य नाही, कारण हा मोह उत्पन्न करणारी श्रीहरीची माया आहे। ही भगवान विष्णूची योग निद्रा आहे। ही मायारूपी भगवती जगन्माता जगाचे पोषण तीच करते। ज्ञानी नामामी चैतासी देवी भगवती ही सा भलदा कृप्य मोहाय महामाये प्रयच्छति। ज्ञानी लोकांची श्रद्धा अंतःकरणे ती बलाने आकर्षून घेते आणि मोहाकडे त्यांना प्रवृत्त करते। संसार बंधन प्राप्त होण्यास तीच कारणीभूत आहे, पण मोक्ष प्राप्ती तिच्या प्रसादाने होते, म्हणून तीच भक्ती करणे सर्वश्रेष्ठ आहे। होय, मुनींचे हे स्पष्टीकरण ऐकून चकित झालेल्या त्या सुरत राजाने विचारले, भगवन, या देवीची उत्पत्ती, तिचे कार्य व तिचे स्वरूप याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगाल का? ते सर्व श्रवण करण्यास मी उत्सुक झालो आहे। मुनी म्हणाले, देव कार्याकरता या भक्तांवर अनुग्रह करण्याकरता ही शक्ती वेगवेगळी स्वरूपात प्रकट होते, अवतार जगात निर्माण होते असे म्हटले जाते। पूर्वी ही पृथ्वी जलमय झाली असता भगवान विष्णू शेषावर
बुडले व योग निद्रेत मग्न झाले. त्यावेळी मधु व कैटभ असे 2 असुर श्री विष्णूच्या कानापासून निर्माण झाले. हे दैत्य ब्रह्मदेवास मारण्यास धावले आणि विश्वेश्वरी जगद्धात्री स्थित सहारकारिणी निद्रा भगवती विष्णुर तुला तेजस प्रभू ब्रह्मोच विश्वाची स्वामिनी जग उत्पन्न करणारी जगाला जीवनदान देणारी जगाचा सहार करणारी श्री विष्णूची निरोपयी अशी ती भगवती निद्रा तिची स्तुती केली. तेजस्वी ब्रह्म देव करू लागले आणि तू ओंकार स्वरूप आहेस, तू अमृत स्वरूप आहेस, तू संध्या आहे, सावित्री आहे, विश्वजननी आहे, विश्वाची स्वामिनी आहे, विश्वाची उत्पत्ती करणारी आहे, धारण पोषण आहे, शेवटी सहार कर हे माते तूच करतेस. विश्वाचे अधिपतीच्या वेळी सृष्टीरूप, नंतर रक्षणकाळी स्थितरूप, अंतकाळी सहार रूप, जगन्माते तूच होतेस. महाविद्या, महामाया, महाबुद्धी, महास्मृती तूच आहे. महान मोह निर्माण करणारी अशी तूच महादेवी हे महेश्वरी तूच आहे. सत्व रज तम यांनी युक्त अशी त्रिगुणात्मक प्रकृती तूच असून तुला काल रात्री, महारात्री, भयंकर अशी मोहरात्री म्हणतात. यशश्री ईश्वरी ह्रीम बुद्धी, लज्जो, पुष्टी, तुष्टी, शांती तूच आहेस. आपल्या हातात तू खडक, तलवार, शूल, भाला, गदा, शंख, चक्र, धनुष्य, बाण, भूषंडी, परिघी शस्त्रे धारण केल्यामुळे तू घोरा, भयंकर, उग्र दिसतेस. तू सौम्य व सौंदर्यवती आहे. सर्व ब्रह्मा इंद्रादी देवतांमध्ये तूच श्रेष्ठ परमेश्वरी आहे. जगतातील जे प्रत्येक अविनाशी सत आणि क्षणभुंगार असत आहे त्या सर्वातील मूळ शक्ती तूच आहे. मी तुझी कितीही स्तुती केली तरी शब्द अपुरेच पडतील. सृष्टीचा पालन करता जो विष्णू भगवान त्यालाही केवळ तुझ्या प्रभावामुळे योगनिद्रा आलेली आहे. विष्णू, ब्रह्मदेव आणि शंकर यांना देह धारण करण्यास तूच कारणीभूत झाली आहे. हे भगवती, तुझी स्तुती करण्यास कोण सामर्थ्य आहे? तथापि यथाशक्ती मी तुझी प्रार्थना केली आहे ती ऐकून या भयंकर मधु आणि कैटभ दैत्यांना तू मोहात टाक. जगत स्वामी विष्णूंना त्वरित जागे कर आणि या राक्षसांना मारण्याची बुद्धी भगवंताच्या मनात उत्पन्न कर. तेव्हा ती योग माया विष्णूंना सोडून बाजूला उभी राहिली. त्यामुळे विष्णू जागे होऊन त्यांनी दैत्यांना पाहिले. ब्रह्मदेवावर धावून जाणाऱ्या त्या दैत्यांशी विष्णूंनी बाहुयुद्ध केले. 5 सहस्र वर्ष युद्ध झाल्यावर मायावंती झालेले ते दैत्य विष्णूंना आपण होऊन म्हणाले, तुझ्यावर आम्ही संतुष्ट झालो आहोत. तूच आमच्याकडे वर माग, तेव्हा माझ्याच हस्ते तुम्हाला मृत्यू यावा. असा वर त्वरित विष्णूंनी मागितला. दैत्य म्हणाले, ठीक आहे, ही पृथ्वी आता जलमय आहे, तरी पाणी नसलेल्या ठिकाणी तू आमचा वध कर, या पृथ्वीवर कर. चतुर अशा विष्णूंनी आपले शरीर तात्काळ वाढवले आणि आपल्या मांडीवर त्या दैत्यांना ठेवून चक्राने त्यांचा वध केला. आता अध्याय 2. ऋषी म्हणाले, पूर्वी दैत्यांचे सेनापती जो महिषासूर त्याने सर्व देवांना जिंकून त्यांचे राज्य घेतले. तेव्हा सर्व देव इंद्रासह शंकर व विष्णू यांच्याकडे गेले. सर्व हकीकत सांगून महिषासुराचा पराभव करावा अशी त्यांना प्रार्थना केली. त्याबरोबर क्रोधाविष्ट झालेल्या विष्णू, ब्रह्मदेव, शंकराच्या मुखातून भयंकर तेज बाहेर पडले. त्याच वेळी सर्व देवांच्या शरीरातून तेजांश बाहेर येऊन ते सर्व तेज एकरूप झाले. अतिप्रचंड अशा त्या तेजाने दशदिशाच व्यापल्या. सर्व देवांपासून एकत्रित झालेल्या त्या तेजाची स्वरूपी मूर्ती झाली. ते पाहतात देवांनी तिच्या हाती आपली शस्त्रे वायुदे दिली. शंकराने त्रिशूळ, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने दाहकत्व, वायूने धनुष्यबाण व इंद्राने व्रज आणि घंटा, यमाने दंड, वरुणाने पाश, दक्ष प्रजापतीने स्फटिकमाला, ब्रह्मदेवाने कमंडोलू व सूर्याने तेजस्वी किरणे, कालस्वरूपी देवाने खडक, तलवार, ढाल, क्षीरसागराने उज्ज्वल हार, नित्य नवीनच राहणारी वस्त्रे, कुंडले, कंकणे, अर्धचंद्र नामक अलंकार व इतर दागिने दिले. विश्वकर्म्याने तीक्ष्ण परशु व शिलकत, समुद्राने कमलहार, हिमालयाने सिंहवाहन रत्ने दिली. कुबेराने सतत भरणारे मध्यपात्र, शेषाने नागहार दिला. याप्रमाणे त्या देवीचा सन्मान देवीने केला. तेव्हा युद्धाला अधीर होऊन त्या तेजोमय देवीने सर्व दिशांना भेदून टाकणारी गर्जना केली. त्यामुळे सर्व दिशांना व प्राणी प्रक्षुब्ध झाले. पर्वत डळमळू लागले. आता ही देवी युद्ध करून संहार करणार. या कल्पनेने सर्व देवांनी देवीचा विजय असो अशा उच्च स्वरूपात जय जयकार केला. तर भक्तीने नम्र झालेल्या ऋषांनी तिची स्तुती केली. तिकडे देवीच्या गर्जनेने बिचकलेल्या राक्षसांनी महिषासुराच्या अधिपत्याखालील देवींशी युद्ध आरंभले. चिशूर, चामर, उदग्र, महाहून, असिलोमा, बाष्कल, परावरित, बिडाल इत्यादी राक्षस सेनापती, हजारो हत्ती, घोडे, रक्ष आणि कोटी कोटी राक्षस सैन्य देवीशी लढण्यात गुंतले. देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता जय सुस्कारे सोडित होती. त्यामुळे अनेक गण योद्ध निर्माण होऊन तेथे देवीला युद्धात मदत करून राक्षस सैन्याचा संहार करू लागले. देवीने केलेल्या प्रचंड अशा घटनानादेने अनेक राक्षस मूर्छित पडले. त्रिशूल, गदा, शक्ती, तरवार, मुसळ, बाण यांचा चतुर सैन्यावर मारा केल्याने
राक्षसाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले तर काही जखमी होऊन रक्तवक्त पडले. इकडे देवीचे वाहन जो सिंह तो राक्षस सैन्यात गर्जना करीत अरण्यातील वनव्याप्रमाणे संचार करू लागला. देवीने वध केल्यामुळे राक्षस सैन्यात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. रथ हत्ती घोडे छिन्न विछिन्न होऊन पसरले. गवत व लाकडे यांच्या प्रचंड ढिगाचा अग्नी ज्याप्रमाणे नाश करतो त्याप्रमाणे अंबिका देवीने राक्षस सैन्याच्या काही क्षणातच नाश केला. तरीही राक्षस सैन्यात डोके तुटले असताना रणावेश प्राप्त झाल्यामुळे राक्षसाची काही कबदे लढत होती. आता अध्याय 3. दुर्गा सप्तशतीमधलेच हे संपूर्ण दुर्गा पुराणातले संपूर्ण अध्याय 13 अध्याय आहेत. हे तर सप्तशतीचे पारायण केल्याचे पुण्य फळ प्राप्त होईल. अध्याय 3. ऋषी म्हणाले, राक्षस सैन्याच्या प्रचंड संहार पाहून चिशूर हा दैत्य सेनापती अंबिकेशी युद्ध करण्यास सरसावला आणि पण देवीने त्याचे धनुष्यबाण तोडून टाकले आणि मग त्याचा रथ नष्ट केला. तेव्हा चिशूराने सर्व शक्ती एकवटून तलवारीचा वार देवीच्या बाहूवर केला, पण ती तलवार मोडून पडली. चिशूराने शूल फेकला. तेव्हा देवीने स्वतःच्या शूलाने त्या चशुराचे व त्याच्या शूलाचे तुकडे केले. मग चामर हा दैत्य पुढे आला. त्याने फेकलेल्या शक्तीला देवीने आपल्या फक्त हुंकाराने निस्तेज केले आणि देवीच्या सहाराने गर्जना केली. आकाशात उडान केले व खाली येताना आपल्या पंजानेच त्या चामराचे शिरधडा वेगळे केले. त्यानंतर देवीने उग्रवीर्य महाऊन उग्रमुख बिडाल दुर्मुख या राक्षसांना ठार मारले. तेव्हा चिडलेल्या महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व देवीच्या गणावर तो चालून आला. शिंगे खूर शेपटी सुस्कारा व तोंडांचा प्रहार अशा मुसंडीने देवी सैन्याची त्याने दानादान केली. तथापि देवीने माश टाकून त्या रेड्याला बांधले. तेव्हा त्याने प्रथम सिंह, नंतर खडकधारी पुरुष, त्यानंतर हत्ती ही रूपे भराभर धारण केली. पुन्हा शेवटी रेड्याचे रूप धारण केले व धुमाकूळ सुरू केला. तो गर्जना करू लागला. मग देवीने मद्यपाशान केले. युद्धप्रसंगी योग्य अशा त्या मद्यप्राशानामुळे देवी अधिक क्रोधाविष्ट झाली. लाल डोळे झालेली ती तेजोमय देवी हसू लागली. अरे मूर्खा, तू खुशाल गर्जना कर, तुझा नाश जवळ आलाय, असे ती म्हणाली. तेव्हा रेड्याचे रूप सोडून राक्षस पुन्हा लढू लागला. ते पाहताच देवीने राक्षसाचे शिर त्वरित तलवारीने तोडले आणि देवीची बाजू राखली. त्याबरोबर हर्ष पाहून देवांनी जयघोष केला. उदयस्तु 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 असा केला. जय जयकार केला, जयघोष केला. अध्याय 4. मुनी म्हणाले, तो महापराक्रमी महिषासूर आणि त्याचे सैन्य त्याचा नाश झाल्याने सर्व देवांनी त्या रणचंडिकेची स्तुती केली. देव म्हणाले, सर्व देवगणांची संघटित शक्ती जिच्यात सामावली आहे व जिने हे जग व्यापली आहे तिला आम्ही वंदन करतो. हे देवी, तू जगाचे पालन करतेस, तू अशुभांचा व भयांचा नाश करतेस. पुण्यवतांच्या घरी तू लक्ष्मी म्हणून राहते, दुष्टांच्या घरी दारिद्र्य, ज्ञानजनींच्या हृदयात बुद्धी, सज्जनात श्रद्धा व तसेच कुलवंताच्या घरात लज्जा अशा स्वरूपात तू असतेस. तुझ्या थोर पराक्रमाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. तू जगाचे मूळ कारण आहे. सर्व जग तुझ्या अंशरूपाने बनले आहे. परमात्म्याचे चिंतन करणाऱ्या, मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीची ब्रह्मविद्या तूच आहे. षडगुण ऐश्वर्ययुक्त भगवती तूच आहे. विष्णूच्या अंतकरणातील लक्ष्मी आणि शंकरांनी अंगीकार केलेली गौरी तूच आहेस. तू रागावल्यास सर्व कुळे समुदाय नष्ट करतेस, पण जगन करता तू प्रसन्न हो. दुःख, दारिद्र्य, भय नाचा नाश करणाऱ्या तुझ्या वाचून दुसरे कोण समर्थ आहे. सर्व परोपकारणीची तू सदैव दयाळू आहेस. दारिद्र्य दुःख भय हारणी का त्वदन्या सर्वोपकारणाय सदा रुद्रचिताय. तर अशी तू प्रसन्न हो. आणि असंत प्रवृत्तीच्या राक्षसांना तू युद्धात मारलेस, त्यामुळे त्यांना सुद्धा स्वर्गवास मिळावा. म्हणजे युद्धामध्ये पराजित होणाऱ्या त्या शत्रूविषयी सुद्धा तुझी बुद्धी चांगली असते. चित्तात कृपा व समरंगणात निष्ठुरपणा असे विरुद्ध गुण केवळ तुझ्यातच एकत्रित आहेत. चित्ते कृपा स्मर निष्ठुरताच दुष्टा त्वय्य देवी वरदे भुवनंत्रिय असे सांगितले. हे देवी, शूल शंख तलवार घेऊन आमचे रक्षण कर. घंटानादाने व धनुष्याच्या टणकात कारण्याने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील शूलाने भालाने सर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर दिशेकडील चाहू बाजूने आमचे रक्षण कर. हे अंबिके, तलवार शूल गदा इत्यादी जी काही शस्त्रे तुझ्या हातात शोभत आहेत त्या सर्वांनी तू आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. याप्रमाणे स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली. वरदान मागा अशी म्हणाली. तेव्हा देवांनी विनंती केली, हे महेश्वरी, आम्ही तुझे स्मरण केले किंवा न केले तरी देखील तू आमच्या मोठ्या विपत्ती संकटे नाहीशे कर. तुझे नित्य स्तवन करणाऱ्याला प्रत्येकाला समृद्धी दे, शांती दे, धनधान्य दे असे म्हणून मग तथास्तु देवीने म्हटले. आणि असे म्हणून देवी गुप्त झाली. पण शुंभ आणि निशुंभ दैत्यांना मारण्यासाठी ती पुन्हा प्रकट झाली. अध्याय 5. मुनी म्हणाले,
पूर्वी शुंभ आणि निशुंभ दैत्यांनी उन्मत्त होऊन त्रैलोक्य जिंकले आणि देवीचा पराभव केला. सर्व ठिकाणी त्यांचा अधिकार गाजू लागला. तेव्हा ते पराजित देव देवीचे स्मरण करून स्तुती करू लागले. विष्णू माया चैतन्य रूपाने प्राण्याच्या ठिकाणी असणारी तूच आहेत. तसेच सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी बुद्धी, निद्रा, श्रद्धा, छाया, शक्ती, तृष्णा, क्षमा, लज्जा, शांती, श्रद्धा, शोभा, कांती, लक्ष्मी, वृत्ती, जीवनाच्या व्यवसाय, स्मृती, दया, संतोष, तुष्टी, माता, भात्री या विविध रूपांनी तूच वसतेस. तुला शतश वारंवार प्रणाम असो. याप्रमाणे इंद्राने अश्विन शुद्ध नवमी मंगळवार असताना देवासहित स्तुती केली. तेव्हा तिकडे पार्वतीच्या शरीर कोशापासून कौशकी ही देवी निर्माण झाली. कौशकीच्या निर्मितीमुळे पार्वती देवाचा वर्ण सावळा झाला. तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. ती कालिका हिमालयाच्या आश्रयाने राहिली. तेथे एकदम चंड व मुंड हे 2 राक्षस गेले आणि त्यांनी अंबिकेला कौशिकेला पाहिले. तिच्यासारखे श्रीरत्न आपल्या स्वामीजवळ असावे असे त्यांना वाटले. म्हणून परत आल्यावर त्यांनी शुंभ दैत्याला देवीचे वर्णन करून रत्न मिळवावी अशी विनंती केली. या स्त्रीमुळे आपल्याला सकळ वैभवाला शोभा येईल असे ते म्हणाले. ते ऐकून शुंभाने सुग्रीववर या राक्षस दूताला देवीकडे पाठवले. तो दूत देवीची विविध प्रकारे स्तुती करून म्हणाला, महापराक्रमी शुंभ रत्नाचा भोगता आहे. तुझ्यासारखे श्रीरत्न त्याच्याजवळ शोभेल. या शुंभाला किंवा त्याच्या भावाला निशुंभाला तू पती म्हणून स्वीकार कर. तेव्हा गंभीरपणे देवी हसून म्हणाली, तू अगदी खरे बोलतोस, पण माझी एक प्रतिष्ठा आहे की मी मा जयती संग्रामे यो मे दर्प व्योपहती यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्याती. जो पुरुष मला रणगणात युद्ध करून जिंकेल व माझा युद्ध गर्व हरण करेल, अशा प्रकारे जगात माझ्यापेक्षा बलवान असेल, तोच माझा पती होईल. तरी माझी ही प्रतिज्ञा त्यांना सांग. माझे प्राणी ग्रहण करण्याच्या शुभ कार्यात आता विलंब कशाला. अध्याय 6. मुनी म्हणाले. मग क्रोधाने लाल होऊन दूत परतला. त्याने दैत्यराजा देवीचा निरोप सांगितला. तेव्हा दैत्यराजा क्रोधाने म्हणाला, सेनापती धूम्रलोचना, जा त्या उर्मट आणि गर्विष्ठ स्त्रीला तिचे केस धरून फरफरट माझ्याकडे घेऊन या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या देव, गंधर्व, यक्ष यांच्या सैन्याचा नाश करा. अर्थात सेनापती धूम्रलोचन गर्जना करीत देवीकडे 60,000 सैन्य घेऊन गेला. त्याने तिला पुन्हा दैत्यराजाची आज्ञा सांगितली. देवी म्हणाली, तू मला नेऊ शकतोस. तुझ्याजवळ सैन्य आहे. मी तुझे काय बरं करेन, परिपत्य करणार. हे ऐकताच धूम्रलोचन देवीकडे धावला. पण देवीने नुसता हुंकार करता दैत्याचे भस्म झाले. हुंकारिंतम भस्मचा सा चकार अंबिका तथा. तर देवीने राक्षस सैन्यावर बाण, कुऱ्हाडी, शक्ती यांचा पडीमार केला. थरथरत करणारी आहार ज्याची आहे त्या देवीच्या सिंहाने तर अति भयंकर गर्जना करून राक्षसावर हल्ला चढवला. त्या क्रोधाविष्ट केसरीने राक्षसांना ठार मारले. आपले सैन्य व धूम्रलोचन सेनापती नष्ट केले व चंड मुंड नावाच्या आपल्या प्रचंड राक्षसांना शुंभ म्हणाला, देवीला फरफराट घेऊन या किंवा तिला शस्त्रांनी जर्जर करा. तिच्या सिंहाला ठार मारा. तिला बांधून त्वरित बरोबर घेऊन या असे सांगितले. आता अध्याय 7. मुनी म्हणाले, दैत्यराजाच्या याप्रमाणे आज्ञा झाल्यावर चंड आणि मुंड हिमालयाकडे आपल्या प्रचंड सैन्यासह निघाले. गिरीशिखरावर विराजमान झालेली देवी त्यांना दिसली. ती किंचित हसतच होती. लगेच चंड मुंड हे आपल्या राक्षस सैन्यासह देवीला पकडण्याचे प्रयत्न करू लागला. त्याबरोबर अंबिका क्रुद्ध झाली. तिने स्वतः फासून प्रचंड उग्र स्वरूपी देवी निर्माण केली. तिचे नाव कालिका. राक्षसांच्या मस्तकाची माळ तिने गळ्यात घातली. वाघाचे कातळे वस्त्रे म्हणून पांघरले. लाल जीभ बाहेर काढून ती गर्जना करू लागली. शत्रूच्या सैन्यात शिरून राक्षसांना ती भक्षण करू लागली. सर्व रथ, घोडे, युद्ध हत्ती यांना उचलून स्वतःच्या जबड्यात टाकू लागली. राक्षसांचे असे शस्त्र दाताखाली धरून चूर्ण करू लागली. तेव्हा चंड राक्षस देवीच्या अंगावर धावला. मुंडाने युद्ध सुरू केले. त्या क्षणी देवी भयानक हसली आणि तिने भयंकर गर्जना केली. चंडाचे केस हातांनी धरून त्यांचे मस्तक तिने छेदून टाकले व मुंड राक्षसाच्या तलवारीने वध केला. तेव्हा सर्व राक्षस सैन्य भयाने सैरावैरा पळत सुटले. नंतर चंड मुंडांची मस्तके हातात धरून ती काली अंबिकेकडे आली व म्हणाली, आता युद्धात तू शुंभ निशुंभांना ठार कर. मी चंड मुंड ह्या 2 पशूंना ठार मारले आहे. तेव्हा चंडिका कालिका म्हणाली, चंडामुंडाची मस्तके हातात धरून तू आलास म्हणून तुला चामुंडा हे नाव प्राप्त पडेल. चामुंडा म्हणून लोक तुझे पूजन करतील. यस्मात चंडमुंडच गृहोत्वा तम उपागता चामुंडा इति ते लोके ख्याता देवी भविष्यासी. तर हे 7व्या अध्यायामध्ये चामुंडा मातेचे रूप घेतले. आता 8वा अध्याय. मुनी म्हणाले, चंडमुंडाचा वध झालेला शुंभ निशुंभ नावाच्या
सैन्य देवीशी युद्ध करण्यास निघाला. ते पाहून चंडिका देवीने आपल्या धनांचा टणत्कार केला. चारी दिशा त्या आवाजाने दणदणल्या. हातातील घंटेचा प्रचंड नाद तिने केला. साथ देणारी काली गर्जना करू लागली. सिंह ही दशदिशा भरून टाकणारी गर्जना करू लागली. तेव्हा राक्षस सैन्याने देवीला वेढा घातला. लगेच सर्व देवांपासून विविध शक्ती देवता निर्माण होऊन देवीच्या साह्यरता आल्या. ब्रह्मदेवापासून ब्राह्मणी, शंकरापासून माहेश्वरी, मोरावर बसलेली कौमारी, गरुडावर बसलेली वैष्णवी, श्री विष्णूची वाराही, नुसिंहाची नारसिंह, इंद्रापासून ऐंद्री अशा देवता निर्माण झाल्या. हे पाहून शंकर चंडिकेस म्हणाले, माझ्या मनप्रसन्नतेसाठी सर्व राक्षसांना तू लगेच ठार मारून टाक. तेव्हा चंडिकेच्या शरीरातून अतिशय भयंकर उग्र असे अपरिजिता नावाची शक्ती निर्माण झाली. ती शंकरांना म्हणाली, माझा दूत होऊन तुम्ही त्या राक्षसांना सांगा, निरोप सांगा की इंद्राला त्याचे राज्य द्यावे. स्वतःचा जीव वाचवायचा परत असेल तर श्री शंकर तिचे दूत झाले आणि म्हणून शिवदूती असे म्हणतात. शंकरांनी तिचा निरोप सांगितला आणि ते राक्षस संतापून युद्ध करू लागले. तेव्हा सर्व देवी त्यांच्याशी युद्ध करून राक्षसांचा नाश करू लागल्या आणि मग काली रूपाने शूलप्रहाराने लढू लागली. ब्राह्मणींनी शत्रूवर कमंडोलीतील पाणी शिंपडून त्यांचा पराक्रम तेज नष्ट केला. माहेश्वरी त्रिशूलाने, वैष्णवी चक्राने, कौमारी शक्तीने, ऐंद्री व्रजप्रहार करून, वाराही मुखाने आणि दाढेने तर नारसिंह नखांनी राक्षसाचा वध करू लागला. शिवदूतीच्या प्रचंड गणनेने राक्षस सैन्य घाबरून पडू लागले. हा अनर्थ पाहताच राक्षसातील बलाढ्य रक्तबीज नावाच्या राक्षस पुढे येऊन लढू लागला. त्याला होणाऱ्या जखमातून रक्तांचे थेंब पृथ्वीवर पडू लागले. त्या प्रत्येक थेंब गणित एक एक राक्षस निर्माण होऊ लागले आणि राक्षसाचे सैन्य वाढू लागले. तेव्हा हा प्रकार थांबवण्यासाठी चंडिका काली म्हणाली, हे चामुंडे, तू आपले मुख प्रचंड पसरून रक्तबीजाचे खाली पडणारे रक्त प्राशन कर. राक्षसाचे बीजच गिळून टाक, म्हणून रक्तबीज राक्षस नष्ट होतील. कालीने तसे केले. तेव्हा रक्तबीज अशक्त झाले आणि त्यानंतर कौशकी देवीने शस्त्रप्रहाराने रक्तहीन होऊन मरण पडला. तेव्हा सर्व देवांनी हर्षयुक्त होऊन देवीचा जय जयकार केला. अध्याय 9. मुनी म्हणाले, रणगणावर रक्तबीज पराक्रमी राक्षसवीराचा अनेक राक्षसांचा संहार झाल्यावर पाहून शुंभ व निशुंभ अत्यंत रागवले. दोघे क्रोधाने ससैन्य देवी सैन्यावर हल्ला करण्यास गेले. ब्राह्मणी वगैरे मातू देवतांशी युद्ध सुरू केले. नंतर चंडिकेशी युद्धाचा प्रसंग आला. निशुंभाने सोडलेल्या शक्ती व शूल यांचे निवारण देवीने केले. गदा, परशु अशा शस्त्राचे तिने तुकडे तुकडे केले व त्या राक्षसाला बाणांनी घायाळ केले. निशुंभ मूर्छित पडला. तेव्हा त्याचा भाऊ शुंभ पुढे आला आणि तेव्हा देवीने प्रचंड घंटानाद व शंखानाद करून राक्षसाचा तेजोभंग केला. सिंहाने ही गर्जना करून राक्षस सैन्यातील हत्तींना घाबरवले. शुंभाला शूलप्रहार करून देवीने मूर्छित केले. तेवढ्यात निशुंभ शुद्धीवर आला आणि तत्काळ त्याच्यावर शूलप्रहार करून त्याला तिने ठारच केले. राहिलेल्या राक्षस सैन्याचा नाश ब्राह्मणीने काली, शिवदूती, ऐंद्री, वैष्णवी या देवींनी केला. काही राक्षस भयानेच मेले, काही पळून गेले. उरलेले राक्षस सिंहाने, कालीने आणि शिवदूतीने भक्षण केले. अध्याय 10. मुनी म्हणाले, निशुंभाचा वध झालेला पाहून शुंभ चिडला. तू अनेकांच्या साह्याने लढत आहेस, हे तुझे एकटीचे सामर्थ्य नाही असे तो दुर्गा देवीला आव्हान देत म्हणाला. तेव्हा, अरे मूर्खा, मी एकटीच आहे. या जगात शक्तिरूप आहे. तुला दिसणाऱ्या अनेक देवता माझ्यातूनच निर्माण झाले आहेत. पहा, आता माझ्यातच प्रवेश कर आहेत अशी देवी म्हणाली. त्या क्षणी सर्व ब्राह्मणी आता देवी तिच्यात विलीन झाल्या. अंबिका एकटीच रणभूमीवर राहिली. आता या युद्धासाठी मी एकटीच उभी आहे, तरी तू युद्ध कर असे अंबिकेने शुंभास म्हणताच पुन्हा घनघोर युद्ध सुरू झाले. बाणांचा वर्षाव, भयंकर अश्र, तीक्ष्ण आयुध्य असे प्रथम शस्त्राने युद्ध झाले. पण शुंभ पूर्ण निशस्त्र झाला, निराधार झाला. त्याने आकाशात उड्डाण केले. चंडिकेला लगेच तेथे गेली. त्याचे बाह्ययुद्ध झाले. चंडिकेने शुंभाला उंच उचलून गरगर फिरवले व पृथ्वीवर फेकले. नंतर त्याच्यावर शूल प्रहार करून त्याचे हृदय विदीर्ण करून त्याला तिने ठार केले. दुष्ट राक्षसांचा वध झाला. सगळीकडे शुभ वारे वाहू लागले. शांतता झाली. प्रसन्न पवित्र वातावरण पसरले. जग हर्ष भरीत झाले. देव मुद्रित आनंदित झाले. अध्याय 11. मुनी म्हणाले, संकटमुक्त झालेल्या देवांनी चंडिकेची अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली. ते म्हणाले, शरणागताची पीडा दूर करणारी देवी, प्रसन्न हो. चराचरात भरून राहिलेल्या विश्वेश्वरी, तू पराक्रमी आहे. सगळ्या विद्येची स्वामिनी स्वरूप आहे. सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल वस्तूतील मांगल्यरूपी देवी, हे कल्याणदायी, सर्व मनवंचित पूर्ण करणारी देवी, शरणागताचे रक्षण करण्याच्या त्रियतेने गौरी नारायणी तुला नमस्कार असो. प्रणतानां प्रसिद्धं तम देवी विश्वत्वहारिणी त्रैलोक्यवासिनी नमग्य लोकाना वरदा भव. विश्वपीडा नष्ट करणाऱ्या देवी, भक्तीने विनम्र झालेल्या तू प्रसन्न हो. त्रैलोक्यातील राहणारे सर्वच तुझी स्तुती करतात, त्यांना तू वरदायक हो. या प्रकारे स्तुती ऐकून
देवीने म्हटले, देवगणांनो, इच्छित वर मागा, जगाला उपकारत असा वर मी तुम्हाला देईन. तेव्हा देव म्हणाले, सर्व बाधा प्रशनं त्रैलोक्यरस्य अखिलेश्वरी एकमेव त्वा कार्य असदम वैरी विनाशनम. हे विश्वाच्या दैवत, सर्व बाधा दुःख शमन करणारे आमच्या शत्रूचा नाश कर, हेच तुझे कार्य आहे. तेव्हा देवीने म्हटले, तथास्तु, तसेच होईल. वैवस्त मन्वंतराच्या 28व्या युगामध्ये मी यशोदा नंदच्या घरी गोकुळात जन्म घेईन, राक्षस संहार करीन, त्यावेळी विंध्य पर्वतावर राहीन. त्यानंतर वैप्रिच दानवाचा वध करण्यास मी पुन्हा अवतार घेईन. त्यावेळी मला रक्तदंतिका हे नाव पडेल. पुढे 100 वर्षाच्या अनावृष्टीमुळे पृथ्वीवर ऋषी माझे स्मरण करतील. त्यानंतर मी 100 डोळ्यांनी कृपा करीन, शताक्षी या नावाने तेव्हा मला ओळखतील. पुन्हा वृष्टी होईपर्यंत माझ्या देहापासून निर्माण झालेल्या प्राणरक्षक ध्वजांनी सर्व जगाचे पोषण मी करीन. मला त्यावेळी शाकंभरी असे म्हणतील. त्यानंतर दुर्गम राक्षसाचा वध केल्यामुळे दुर्गादेवी या नावाने प्रसिद्ध होईल. तदनंतर भीम भयानक रूप करून मी हिमालयात ऋषीच्या रक्षणासाठी भक्षण करीन आणि म्हणून लोक मला भीमा म्हणतील. असंख्य भ्रमरस सामुदायिक भ्रामर रूप धारण करून मी अरुण नावाच्या राक्षसाला ठार करीन. तेव्हा मला भ्रामरी म्हणतील. याप्रमाणे मी वेळोवेळी तुमच्या इच्छेने राक्षसाचा संहार करीन. अध्याय 12. मुनी म्हणाले, देवी पुढे म्हणाली, माझे महात्मे अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना श्रवण जे जे करतील भक्तीने त्यांचे दोष मी नाहीसे करेल. त्यांना आपत्ती, दारिद्र्य, त्रास देणार नाही. माझे महात्मे नित्य एकाग्र मनाने पठन करावे, श्रवण करावे. जेथे हे महात्मे पठन चालू असते या श्रवण चालू असते, जेथे माझे महात्मे वाचले जाते तेथे मी नित्य वास करीन. अश्विन महिन्यात, चैत्र महिन्यात, नवरात्रमध्ये माझी महापूजा जो करीन, महात्मे पठन करीन, श्रवण करणाऱ्यास कुठलीही पीडा होणार नाही. धनधान्याची बरकती राहील. सर्व बाधा विनुर्मुक्ता, धनधान्य समर्पिण मनुष्य मतप्रसादने भविष्यती न संशया. तो मनुष्य माझ्या कृपाप्रसादाने सर्व पीडेपासून मुक्त होऊन त्याला धनधान्याची बरकती समृद्धी राहील, यात मुळीच संशय नाही. सर्व प्रकारच्या संकटात माझे हे महात्म्य श्रवण करावे, त्यामुळे वाईट स्वप्नाचा नाश होईल. वाईट स्वप्नाचे पडताळे शुभ होतील. हवदील झालेल्या, मतभेद झालेल्या समाजात या महात्म्य वाचण्याने, श्रवण करण्याने, ऐकण्याने निर्मळ होईल. सर्व प्रकारच्या संकटात हे माझे देवी महात्म्य स्मरण करताच मनुष्य संकटमुक्त होईल. भूत पिशाची आणि शत्रू नाश पावतील, याप्रमाणे महात्म्य होईल. भूत पिशाची आणि शत्रू नाश पावतील, याप्रमाणे महात्म्य कथन करून देवी गुप्त झाली. मुनी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे देवी वारंवार अवतार घेऊन जगाचे परिपालन करेल. हे विश्व तीच उत्पत्ती करणारे, त्यातील लोकांना मोहित सुद्धा तीच करते. तिच्याकडे याचना करेल ती विज्ञान, समृद्धी ही गोष्टी संतुष्ट करणारे देते. महादेवी, महाकाली, महामारी स्वरूपाने तिने सर्व ब्रह्मांड व्यापलेले. महाकाली, प्रलयकाली तीच लोकांची संहार करणारी महामारी होती. स्वतः जन्मरहित असून सृष्टी तीच उत्पन्न करते. सनातन नित्य असे तिचे स्वरूप असल्यामुळे जगाची संरक्षण तिच्याकडून होते. अबुद्ध काळी मानवाच्या घरात संपत्तीची वाढ करणारी लक्ष्मी देवता तीच आहे. विपत्काली संपत्तीचा नाश करणारी दारिद्र्य स्वरूपा सुद्धा तीच आहे. अध्याय 13. अशा प्रकारे देवी महात्मे सांगून मेधा ऋषी म्हणाले, हे सुरत राजा, देवीची माया आता तुला कळली असेलच, म्हणून त्या परमेश्वरीला तू शरण जा. या देवीकडून हा वेश्य तू यापूर्वी अनेक विचारी लोक मोहित झाले आहेत, होतही असतात, पुढे सर्वजण मोहित पडतील, म्हणून तुला शरण जाणे योग्य आहे. तिची आराधना जर केली तर मानवाला ऐक सुखे प्राप्त होतात, मोक्षाची प्राप्ती होते. मार्कंडेय ऋषी म्हणाले, मेधानीस मुनीस नमस्कार करून सुरत राजा समाधिवेश्य नदीवर तपस्या करण्यासाठी गेले. तर या देवी श्री सुक्ताचा जप जो करतो दोघे तर त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. तर श्री देवी सुक्ताचा जप करीत ते दोघे तपश्चर्या करू लागले. नदी तीरावर देवीची मातीची मूर्ती तयार करून तिची प्रार्थना आराधना केली. सुरत राजा समाधिवेश्य यांनी 3 वर्ष तपश्चर्या करून देवीला संपादन केले. राजाला त्याचे वैभव परत मिळाले. मोक्ष देणारी ज्ञानही प्राप्ती झाली. सुरत राजा सार्वजनिक म्हणून प्रसिद्ध झाला. समाधिवेश्याला अध्यात्मन त्याच्या इच्छेप्रमाणे मिळाले. तर हे देवी महात्म्य आता इथे समाप्त झाला आहे. तर देवीचा उदयस्तु उदयस्तु उदयस्तु. तर हे देवी महात्म्य वाचणाऱ्यासाठी या ऐकणाऱ्यासाठी मनशांती, वाचकांनी मन शांतीसाठी रोज सप्तशती अध्यायाचे सार वाचावे. प्रथम 108 देवी जप करावा. प्रत्येक अध्यायात झाला तर
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चे नमः या मंत्र 9 वेळा तरी म्हणावा। प्रत्येक अध्यायानंतर जप करावा। ज्यांना जप करणे शक्य नसेल त्यांनी शेवटी 13व्या अध्यायानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चे नमः या 108 वेळा जप करावा। देवीचा जप करावा। ज्यांना हा मंत्र येणार नाही त्यांनी ओम श्रीं हा जप 3 मिनिटे तरी श्रद्धापूर्वक करावा। जगदंबे मातेची असाही सोपा जप आहे, तर जगदंबे माते अंबे मातेचा असा मंत्राचा जप करायचा आहे। निष्ठावंतांना 3 वर्षात चांगले बदल अनुभव येतील। धीर धरला तर समाधानी मिळेल। संकटाच्या वेळी श्रद्धा ढळू नये म्हणून हा जप पदोपदी करावा। आता या नवरात्रमध्ये देवी करता नैवेद्य कोणते व केव्हा करतात, तर तिथीप्रमाणे वाराप्रमाणे असे भाग पाडून आपल्या प्रश्नाचे मी उत्तर देते। आता वार परत्व रविवारी पायस खीर, सोमवारी दूध, मंगळवारी केळी, बुधवारी ताजी लोणी, गुरुवारी लाल साखर, शुक्रवारी पांढरी साखर, शनिवारी गाईचे तूप असे ग्रंथात म्हटले आहे। लाल साखर म्हणजे गुळ असा अर्थ बी समजू शकतो। तिथी पर्वत प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी गाईचे तूप, द्वितीयेला साखर, तृतीयेला दूध, चतुर्थीला लाडू, पंचमीला केळी, षष्टीला मध, सप्तमीला गूळ, अष्टमीला नारळ, साळीच्या लाया दशमीला, काळे तीळ एकादशीला, दही द्वादशीला, पोहे त्रयोदशीला, चणे चतुर्दशीला आणि सातूचे पीठ पौर्णिमेच्या दिवशी खीर। तर असे हे नैवेद्य पण आपण या दिवशी या 15 दिवसात देवी नवरात्रामध्ये देऊ शकतो। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। शालिनी भक्तिसागर चॅनलवर पण तिकडे पण छान छान उपाय कथा चालू असतात, तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। शालिनी भक्तिसागर आणि शालिनी भक्तिसागर कथा हे दोघी चॅनलांना सबस्क्राईब करा। जय माता दी। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स पण करा, म्हणजे तोपर्यंत तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचेल। जोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब नाही करणार तोपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचणार नाही। जय माता दी।